माहेराच्या अंगणात माहेराच्या अंगणात इथे जाते लेके. नमस्कार मंडळी, मराठी सिनेविश्व या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आज आपण बोलणार आहोत सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री सुलोचना दीदी म्हणजेच सुलोचना लाटकर यांच्या जीवनासंबंधी. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. सुलोचना लाटकर यांच्या करिअरची सुरुवात ही भालजी पेंढारकर यांच्यामुळे झाली. त्यांच्या जय भवानी चित्रपटात त्या पहिल्यांदा नायिका झाल्या. प्रारंभीच्या काळात त्यांना शुद्ध मराठी नीटसे बोलता येत नव्हतं, पण भाषेच्या न्यूनगंडापोटी त्या दबून गेल्या नाहीत. कॅमेऱ्याला कसे सामोरे जावं यांचे धडे त्यांनी भालजी पेंढारकर आणि राजा परांजपे या बुजुर्ग दिग्दर्शकांकडे घेतले. राजा परांजपे यांच्या 48 सालच्या जीवाचा सखा या चित्रपटात सुलोचनाबाई नायिका झाल्या. गदी माडगुळकर, सुधीर फडके आणि राजा परांजपे हे मराठी चित्रपटसृष्टी गाजवणारे त्रिकूट प्रथम एकत्र आले ते याच चित्रपटात. इथून पुढचं बाळा जोजोरे, मी तुळस तुझ्या अंगणी, चिमणी पाखरं, भाऊबीज, प्रपंच, वहिनीच्या बांगड्या ते थांबले मोकाट झाली भली. हे त्यांच्या प्रमुख भूमिका असलेले चित्रपटही यशस्वी झाले. पहिल्या महाराष्ट्र राज्य चित्रपट महोत्सवात प्रपंचमधील भूमिकेसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचं पारितोषिक मिळालं होतं. मोलकरीण आणि एकटीमधल्या त्यांच्या सोशिक आईनं या सर्वांवर कळस चढवला. हिंदी पडदाही त्यांनी आपल्या सोज्वळ भूमिकांनी गाजवला. त्यांना दीदी हे बिरुद चिकटलं ते तिथंच त्या सर्वसामान्य रसिकांच्या मनात घर करून राहिल्या. त्या बहीण, वहिनी, आई अशा रूपातल्या भूमिकांमुळं. माहेरच्या अंगणात सासरच्या येते मैना. दुर्गाबाईंचं खानदानी तेज, कराळीपणा, उषा किरण यांचा घरेलू साधेपणा, सीमा यांची स्नेहार्द्रता आणि आशा काळेंची पराकोटीची सुशिकता ही त्या अभिनेत्रींची असलेली वैशिष्ट्ये सुलोचनाबाईंच्या ठायी एकाच वेळी प्रकट होत होती. त्यांच्या रूपानं समस्त गृहिणींना आपलं रूपच पडद्यावर साकारत आहे असं वाटायचं आणि पुरुषांना आपल्या मनातील आदर्श स्त्री प्रकटले आहे असं वाटायचं. एखाद्या कलावंताबद्दल असं आतून बंध निर्माण होणं हे दुर्मिळ असतं. सुलोचनाबाईंची जादू त्यांनी चित्रपटातून काम करण्याचं थांबविल्यावरही अनेक वर्षानंतरही तशीच होती. माझी गाय घे ओढ. सुलोचनाबाई यांचा जन्म खडकलाट, कोल्हापूर जिल्हा येथे 30 जुलै 1928 रोजी झाला होता. त्यांचे पाळण्यातील नाव रंगू, आईचे नाव तानीबाई आणि वडिलांचे नाव शंकरराव दिवाण होते. त्यांचे बालपण जन्मगावी खडकलाट येथे व्यतीत झाले. फौजदार असलेल्या शंकररावांनी सुलोचनांना बालपणापासूनच स्वातंत्र्य देऊन त्यांच्या आवडीनिवडी जोपासल्या. गावातील तंबूमध्ये दाखविले जाणारे बहुतांश चित्रपट त्यांनी पाहिले. अभिनयाची आवड याच काळात त्यांच्या मनात रुजली. त्यांच्या लहानपणीच त्यांचे आईवडील निवर्तले व नंतर त्यांचा सांभाळ त्यांच्या मावशी बनूबाई लाटकर यांनी केला. मास्टर विनायक यांनी आपल्या प्रफुल्ल पिक्चर्स या संस्थेत सुलोचनांना प्रारंभीच्या काळात ज्युनियर आर्टिस्ट म्हणून नोकरीस घेतले. तो काळ 1943चा होता. प्रफुल्ल पिक्चरच्या बॅनरखाली त्यांनी चिमुकला संसार 1943 या चित्रपटात सुलोचना दीदींनी वयाच्या 14व्या वर्षी पहिली छोटीशी भूमिका केली. माहेराच्या अंगणात माहेराच्या अंगणात इथे जाते लेके बाई. त्यांची भाषा सुरुवातीच्या काळात ग्रामीण बाज असलेली देहगुजरी वळणाची होती, त्यामुळे त्यांना टीका सहन करावी लागली. या सुमारास त्यांचा परिचय लता मंगेशकर यांच्याशी झाला व त्यांना प्रोत्साहन दिले. दरम्यानच्या काळात सुलोचनाबाईंचा परिचय कोल्हापूरमधील प्रभाकर स्टुडिओचे सर्वेसर्वा असलेले भालजी पेंढारकर यांच्याशी झाला. भालजींनी
त्यांचे विशाल भावपूर्ण डोळे पाहून त्यांचे नामकरण सुलोचना असे केले व हेच नाव पुढे चित्रपटसृष्टीत रूढ झाले. म्हणजेच सुलोचना हे नाव त्यांना भालजी पेंढारकर यांच्यापासून मिळाले होते. माझी गाय घेऊ दिग्दर्शक भालजी पेंढारकरांना गुरुस्थानी म्हणून त्याने त्यांच्याकडे अभिनयाचे धडे घेतले. चित्रीकरणासाठी पुण्यात आल्यावर चित्रीकरणाव्यतिरिक्त उरलेल्या फुरसतीच्या वेळात त्यांनी भरपूर वाचन केले. नागरी भाषा आत्मसात करून घेण्यासाठी परिश्रम घेतले. तसेच उच्चार शुद्धीसाठी संस्कृत श्लोकांचे पठणही त्यांनी केले. भालजी पेंढारकरांच्या कडक शिस्तीखाली सुलोचनाबाईंच्या अभिनयाची जडणघडण झाली. 1949च्या सुमारास प्रदर्शित झालेल्या भालजींच्या मीठ भाकर व जीवाचा सखा या चित्रपटातील सुलोचनाबाईंच्या भूमिका वाखाणल्या गेल्या. माहेराच्या अंगणात माहेराच्या अंगणात इथे जाते लेके बाई माहेर वहिनीच्या बांगड्या या चित्रपटातील त्यांची अविस्मरणीय भूमिका खूपच गाजली. त्यांची रुपेरी पडद्यावर सात्विक, सोज्वल, वात्सल्याची व मागल्याची मूर्ती अशी प्रतिमा निर्माण झाली व त्यामुळे त्यांच्या अभिनय कारकिर्दीला नवे वळण मिळाले. स्त्री जन्म ही तुझी कहाणी या मराठीत गाजलेल्या चित्रपटावरून हिंदीतील औरत ये तेरी कहाणी या चित्रपटासाठी त्यांचीच निवड केली गेली. हिंदी भाषेवर त्यांनी परिश्रमपूर्वक प्रभुत्व मिळविले. त्यांना उपजत लाभलेले सोज्वल सौंदर्य आणि अतिशय भावदर्शी चेहरा या जमेच्या बाबींमुळे त्यांना चरित्र अभिनेत्रीच्या अप्रतिम भूमिका सादर करण्याची संधी मिळाली. त्यांनी सादर केलेल्या व्यक्तिरेखा वजनदार अभिनयासाठी वाखाणण्यात आल्या. शालीनता, सात्विकता व अपार कष्ट करण्याची मानसिकता, अपयशाला सामोरे जाण्याचे धैर्य व स्त्रीसुलभ मानल्या गेलेल्या वैशिष्ट्यांचा आविष्कार सुलोचनाबाईंनी आपल्या अभिनयातून केला. उत्तम साहित्यकृतीचे वाचन अभिनय समृद्ध होण्यासाठी मोलाचे ठरते असा त्यांचा अनुभव होता. सुलोचनाबाईंनी सुमारे 250हून अधिक मराठी चित्रपटातून विविध व्यक्तिरेखा असलेल्या भूमिका सादर केल्या. मीठ भाकर, साधी माणसं, बाळा जोजोरे, दूध भात, मराठा तितोका मिळवावा, जिजाबाईची भूमिका, अविधवा, भाऊबीज, मोलकरीण, एकटी, वहिनीच्या बांगड्या, वराडी आणि वाजंत्री, प्रपंच अशा अनेक मराठी चित्रपटातील त्यांच्या भूमिका अविस्मरणीय ठरल्या आहेत. मराठीतल्या त्यांच्या निम्म्यापेक्षा अधिक चित्रपटातून त्यांनी नायिकेची भूमिका केली, तर उर्वरित चित्रपटातून वहिनी, आई, सासू अशा चरित्र व्यक्तिरेखा साकारल्या. लाजवंतीच्या पायाचे दारी उठते रांगोळी. सुलोचनाबाई यांनी जवळजवळ 150 हिंदी चित्रपटातून विविध भूमिका साकारल्या. सुजाता 1959 या हिंदी चित्रपटातील त्यांची भूमिका विशेष लक्षणीय ठरली. त्याखेरीज त्यांनी झुला, संघर्ष, नई रोशनी, मेरा घर मेरे बच्चे, जॉनी मेरा नाम, साजन, आई मिलन की, बेला, आदमी, प्रेमनगर इत्यादी चित्रपटातून विविध भूमिका केल्या. हिंदी चित्रपटसृष्टीत चरित्र अभिनेत्री म्हणून त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटविला. विशेषतः त्यांनी साकारलेल्या आईच्या भूमिका लक्षवेधी ठरल्या. मराठी चित्रपटसृष्टीतील मौलिक योगदानासाठी त्यांना प्रपंच चित्रपटासाठी राज्य शासनाचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार 1963, संत गोरा कुंभार या चित्रपटासाठी विशेष अभिनेत्रीचा पुरस्कार 1968, महाराष्ट्र शासनाचा व्ही शांताराम पुरस्कार 1997, केंद्र शासनातर्फे पद्मश्री 1999, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे चित्रभूषण पुरस्कार 2003, महाराष्ट्र शासनातर्फे महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2010 असे अनेक पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.
सुमारे 6 दशके मराठी जनमानसावर प्रभाव गाजविणाऱ्या या अभिनेत्रीचे मराठी चित्रपटसृष्टीतील स्थान उत्तुंग व अढळ आहे. त्यांचे वृद्धापकाळाने मुंबई येथे वयाच्या 94व्या वर्षी निधन झाले. सुलोचना दीदी जरी आज आपल्यात नसल्या तरी त्यांचे अभिनय आपल्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. लाजवंतीच्या पायाची दारी उठते रांगोळी.